मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र. थोड्या वेळापूर्वी मी असं म्हटलं की मला एका महत्त्वाच्या विषयावर आपल्या सगळ्यांशी बोलायचं आहे आणि म्हणून हा लाईव्ह येण्याचा प्रपंच केला. लाईव्ह येण्याचं फार नमनाला घडाभर तेल न लावता एक महत्त्वाचं कारण सांगितलं पाहिजे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काही वेळापूर्वी एक ट्विट केलं आहे आणि ट्विटमध्ये त्यांनी खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान हे आम्हाला निश्चितच म्हणजे कुणालाही वरवर फार पटणारं आहे, काळजाला भिडणारंसुद्धा आहे, नाही असं नाही. मी आधी शिंदे साहेब काय बोलले ते जरा सांगितलं पाहिजे आणि मग माध्यमांना एक एक गोष्ट उकलून सांगितली पाहिजे असं मला वाटतंय. शिंदे साहेबांनी जे काही ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. अगदी बरोबर आहे, हे वाक्य काही चुकीचं असायचं कारण नाही. पुढे ते असं म्हणतात की कष्टकरी श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात, कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात. हेच ज्यांच्या पचनी पडत नाही त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही त्यांना धड जमत नाही. त्यांच्या पात्रतेबाबत काहीही न बोललेले बरे. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे, धनसेवा हीच ईश्वरसेवा ही यांची वृत्ती आहे. परंतु संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातली सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील. श्री एकनाथ शिंदे साहेब, हे शिंदे साहेबांनी केलेलं ट्विट आहे. ट्विटमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि याच मुद्द्यांच्या संबंधाने मला काही मुद्दे स्पष्ट केले पाहिजेत. कारण मोदीजी जशा वेगवेगळ्या चाली खेळतात, मी नेहमी सांगते की राजकारणातला गेम सिद्धांत इथे फार लिलया वापरला जातो. आधी ते मोदीजीच वापरायचे, आता ते सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबसुद्धा वापरत आहेत. शिंदे साहेबांनी एक गेम थेरीतला हा सिद्धांत कसा वापरला आहे बघा, की शिंदे साहेब असं म्हणतात की जोडे पुसणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही हीन दर्जाची भाषा करताय. मुळात या ट्विटमध्ये शिंदे साहेबांनी जरी नाव घेतलं नसलं तरी ते कुणाबद्दल बोलत आहेत, कुणासाठी बोलत आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु शिंदे साहेबांनी ज्या नथीतून तीर मारलेले आहे त्याचं उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री पदाचा आभ राखून त्यांना देणं फार गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून ते उत्तर देण्यासाठी म्हणून मी तातडीनं आली आहे. एक तर शिंदे साहेब जे काही बोलत आहेत म्हणजे आधी मोदींनी असंच केलं की जेव्हा राहुल गांधी म्हणत आहेत की व्हॉट अ को इन्सिडंट की यहाँ का माल चोरी करके यहाँ से जो पैसे लेके भाग रहा है उसका सरनेम कोइंसिडेंटली मोदी ही क्यों होता है. तर त्यावर मोदीजी असं म्हणतात की मोदी याने ओबीसी, एक तरह से ये ओबीसी का अपमान है. हा ओबीसींचा अपमान होतोय. खरं तर राहुल गांधीजी बोलल्यावर ओबीसींचा अपमान होण्याचं काहीच कारण नव्हतं आणि जर ओबीसींच्याबद्दल एवढा कळवळा असेल मोदीजींच्या मनात तर त्यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. आता अशाच पद्धतीने जसं मोदी सुतावरून स्वर्ग गाठतात अगदी त्याच पद्धतीने शिंदे साहेबही सुतावरून स्वर्ग गाठत आहेत. शिंदे साहेबांनी आपल्या ट्विटमध्ये सरळ सरळ असे म्हटले की तुम्ही इतरांच्या कामाला तुच्छ लेखताय. जोडे पुसण्याचे काम कमी दर्जाचे नसते, निश्चितपणे ते काम कमी दर्जाचे नसते. शिंदे साहेब, आपण लिहिताना महाराष्ट्रातल्या लोकांना भ्रमित करत आहात. महाराष्ट्रातल्या लोकांना आपण भ्रमित करून हे सांगण्याचा प्रयत्न करताय की कष्टकरी माणसांचा अपमान आम्ही करतोय. शिंदे साहेबांना जरा आठवण करून दिली पाहिजे आणि काही ट्विट लक्षात आणून दिले पाहिजेत की शिंदे साहेब जोडे पुसण्याबद्दल नाही, जोडे तयार करणाऱ्यांच्याबद्दल जे बोललं गेलं ते कुणाबद्दल बोललं गेलं हे जरा नीट समजून घ्या. देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक ट्विट आहे. देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात, इट वॉज ॲन ॲब्सोल्यूट प्लेजर टू वेलकम, होस्ट अँड मीट पॉ चेन ग्रुप वाईस प्रेसिडेंट मिस्टर यांग इचाओतुंग अँड Taiwan's delegation this morning at my official residence in Mumbai was impressed by Po Cheng Group's worldwide manufacturing
pros and process in delivering global standard goods, we had a detailed discussion on Po Chen Group's projects and plans to expand in India. Maharashtra eagerly awaits to welcome this one of the largest global shoe manufacturer to come invest in Maharashtra. शिंदे साहेब, आपल्याला इंग्रजी कळत असेल, पण तरीसुद्धा मी मराठीत सांगते, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला कळलं पाहिजे की काय घडलं आहे नेमकं. शिंदे साहेब स्वतः दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीसजी असं म्हणतात की माझ्याकडे एका फार मोठ्या ग्रुपची बैठक झालेली आहे, ज्या ग्रुपमध्ये पो चेन ग्रुप्स नावाचा एक ग्रुप आहे, तैवानचा ग्रुप, आणि यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आहे, ज्यामध्ये चपला बूट तयार करण्याच्या उद्योगधंद्याबद्दल बोलणं झालेलं आहे. केवढ्याचा उद्योगधंदा होता हा? शिंदेसाहेब, आपल्याला कदाचित माहिती नसेल किंवा आपण लोकांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर बोलत असाल, तर आपल्याला माहिती असले पाहिजे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी या उद्योगधंद्याबद्दल, आणि हे ट्विट आहेत ऑफिशियल, मी हे ऑफिशियल सगळे स्क्रीनशॉट टाकणार आहे. ह्या सगळ्या स्क्रीनशॉट, मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही आहे, मी पुरावे घेऊन बोलते. शिंदेसाहेब, हे नीट समजून घ्या की उदय सामंतजींनी हे सगळं ट्विट तिथं टाकलं, त्यांनी काही फोटोज शेअर केले, हे फोटो त्यांनी त्या कंपनीसोबतचे शेअर केले आणि सांगितलं की अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचं चपला बुटं तयार करण्याचा उद्योग, हा उद्योग इकडे उभा राहणार आहे, ज्या ॲडिडास नायकीसारखे उद्योगालाच अनुसरून. 2300 कोटीचा हा उद्योग होता. शिंदेसाहेब, हा उद्योग आता तमिळनाडूकडे गेलेला आहे, आणि म्हणून चपला बुटं तयार करणारी माणसंसुद्धा इथं राहिली नाही, ती गेली. अशा आशयाच्या वाक्याला आपण मोडतोड करून बोलताय, तोडून मोडून आपण आपलं म्हणणं मांडायचा प्रयत्न करताय, आणि आपल्याला वाटतं की लोक भ्रमित होतील, आपल्याला वाटतं की आपण जे सांगाल ते लोक ऐकतील. आता जरा तुमच्या मुद्द्याकडे येऊया. काय म्हणालात शिंदेसाहेब आपण असं म्हणा, खरं तर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, आपल्याकडून मला प्रचंड अपेक्षा आहेत, आपण खूप मोठे आहात, आपला अनुभव मोठा आहे, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे. पण साहेब, आपण असं म्हणालात की श्रमजीवींच्या मनात आस्था असली पाहिजे, तोंड्यात सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेल्या माणसांना तळागाळातल्या लोकांच्या कामाला ते तुच्छ लेखतात. बरोबर असेल तुमचं, पण पुढे तुम्ही असं सांगताय की अशा लोकांना कमी लेखू नका, टपरी, अजून कोण, या लोकांना कमी लेखू नका असं आपण सांगताय. शिंदे साहेब, मला सांगा, आपण ज्यांच्यासाठी हे वाक्य म्हटलंय ती माणसं मला चांगली माहिती आहेत, ज्यांची सुरुवातीची कारकीर्द टपरी चालवण्याची होती, रिक्षा चालवण्याची होती, किंवा चहा विकण्याची होती, किंवा एखादा पोल्ट्री फार्म चालवणारे होते, आणि असे लोक राजकारणात आले, आणि अशा लोकांना हिणवून बोलू नये असे आपले म्हणणे आहे. शिंदे साहेब, दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला विचारायलाच पाहिजे, मी कुठल्याही पक्षाची नेता म्हणून बोलण्यापेक्षा मी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्याशी संवाद साधला पाहिजे. शिंदे साहेब, मला आपण सरळ सांगा की आपल्या पक्षात आत्ता जे लोक आलेले आहेत, अगदी आपण स्वतः म्हणालात की आपण रिक्षा चालवणारे आहात. शिंदे साहेब, रिक्षा चालवणाऱ्या प्रत्येकाबद्दल माझ्या मनात आदर आहे, टपरीवाल्याबद्दल आदर आहे. माझे एक मामा टपरी चालवायचे, माझ्या ओळखीतले कित्येक चळवळीचे लोक ना रिक्षा चालवतात, खूप कष्टाची भाकरी खातात, त्या प्रत्येकाबद्दल माझ्या मनात आदर आहे. परंतु त्याचं भांडवल जेव्हा तुमच्यासारखी माणसं करतात तेव्हा आश्चर्य वाटतं. मुख्यमंत्री महोदय, आपल्यासोबत असणारे ज्यांची कारकीर्द आधी टपरी चालवायची होती, पोल्ट्री फार्म चालवायची होती, किंवा जे रिक्षावाले होते अगदी आपल्यासहित, आता किती जण बरं करतात ते काम? मंत्रिमंडळात आत्ता आपल्यासोबत असणारा कोण असा आहे की जो टपरी चालवतोय? मंत्रिमंडळात आपल्यासोबत असणारा आता कोण आहे की जो वॉचमन आहे, जो अजूनही पोल्ट्रीचा धंदा करतोय, किंवा असा कोण आहे की जो अजूनही रिक्षा चालवतो? शिंदे साहेब, मी आपल्या लहान बहिणीसारखी नाही बाबा, मी तुमच्या घरातला एकदम घरातली पण नाही, मी एकदम क्षुल्लक माणूस आहे. पण शिंदे साहेब, आपल्या घरात कोण आहे बरं की जे आता रिक्षा चालवतं? आणि साहेब, ज्या अर्थी कुणीही रिक्षा चालवत नाही, ज्या अर्थी कुणीही टपरी चालवत नाही, याचा अर्थ काय आहे कळतोय का साहेब? शिंदे साहेब, याचा अर्थ असा आहे की ही सगळी माणसं
कधी काळी जी टपरी चालवायची किंवा काय पोल्ट्री चालवायची ते सगळे आता अब्जाधीश झालेले आहेत. सगळेच्या सगळे अब्जाधीश झालेले आहेत, अगदी आपल्या सहित अब्जाधीश झाले. मग आपण का भांडवल करताय बरं की मी सामान्य माणूस आहे म्हणून? तुम्ही सामान्य आहात का? तुम्ही कष्टकरी आहात का? तुम्ही खरंच रिक्षा चालवताय का? कधी काळी तुम्ही चालवलं असेल, पण तुम्ही आत्ता रिक्षा चालवताय का? शिंदे साहेब, तुम्ही का विचार करत नाहीत? तुमचं जे गाव आहे त्या गावामध्ये अहो साधा रस्ता नीट नाहीये साहेब, पण तुमच्या शेतात जायला हेलिपॅड आहे. कोणत्या रिक्षावाल्याच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड असतो बरं? कोणता असा टपरीवाला असेल बरं की ज्याच्याकडे अब्जाधीशचं कॉन्ट्रॅक्ट असेल बरं? कोणता असा कोंबड्याचा धंदा करणारा, पोल्ट्री विकणारा आहे की ज्याच्याकडे अरबो खरबोची प्रॉपर्टी आहे? शिंदे साहेब, आपण असंही आपल्या ट्विटमध्ये म्हणालात की सोन्याचा चमचा तोंडात ठेवून जन्माला आलेल्या माणसांना कष्ट कळत नाहीत. बरोबर आहे तुमचं. मी कष्टकरी कुटुंबातली आहे, त्यामुळे मी आपलं म्हणणं समजूच शकते. कारण माझी आई एका कोरडवाहू जमिनीच्या तुकड्यावर काम करते. माझा भाऊ आजही प्रचंड प्रचंड कष्टाचं काम करतो. आम्ही अत्यंत मिडल क्लास नाही हो साहेब, आम्ही लोअर मिडल क्लासमधली माणसं आहोत. पण शिंदे साहेब, सोन्याचा चमचा तोंडात ठेवूनची भाषा आपल्या तोंडी शोभते का? मला सांगा. तुमचा मुलगा, अर्थात माझा भाचा श्रीकांत शिंदे, हा सोन्याचा चमचा तोंडात ठेवून जन्माला आलाय की जर्मनचा चमचा? कारण तुम्ही जे वैभव उभं केलंय त्या वैभवामध्ये सोन्याचा चमचा तर आता श्रीकांत शिंदेच्या पण तोंडात आला ना हो. भारत गोगावले कधी काळी सामान्य असतील, पण योगेश गोगावलेच्या तोंडात सोन्याचा चमचा आहे. रामदास कदम कधी काळी सर्वसामान्य असतील, पण आता योगेश कदमाच्या तोंडात सोन्याचा चमचा आहे. मी अशी किती नावं सांगू शकते? मी अशी चिकार नावं सांगू शकते, अत्यंत चिकार नावं सांगू शकते. मग आपण सोन्याच्या चमच्याची भाषा कशी काय करता बरं साहेब? आपण जे काही बोलताय ना, आपण जे काही मांडताय त्या मांडण्याला काहीतरी तर्क असू द्या. मी समजू शकते की तुमची स्क्रिप्ट दरवेळेला कुणीतरी लिहून देतं. याही वेळेला तुम्हाला तुमचं ट्विट कुणीतरी लिहून दिलंय, पण ते ट्विट लिहून देणाऱ्यांना विसर पडलाय की जेव्हा तुम्ही म्हणता की आईवडिलांच्या जीवावर आयत्या रेघोट्या मारणे जमत नाही काहींना, मला सांगा, श्रीकांत शिंदे यांनी असं कोणतं सामाजिक योगदान दिलं म्हणून आपण त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं? जर खरंच तुमच्या मनात कष्टकरी लोकांबद्दल जर अपार श्रद्धा असेल, जर खरंच तुम्हाला असं वाटतं की कष्टकरी माणसाचंच राज्य असलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांचं राज्य असलं पाहिजे, तर त्यावर बोलण्याचा खरंच नैतिक अधिकार आपल्याला मिळतो का? जर आपल्याला तो नैतिक अधिकार मिळत असेल तर मला एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की रामदास कदमांना योगेश कदमांच्या शिवाय दुसरं कुणी दिसलंच नाही का हो सर्वसामान्य? एकनाथ भाऊ, तुम्हाला ठाण्याला मतदारसंघामध्ये खासदार म्हणून श्रीकांत शिंदे हा एकच अब्जाधीशाचा पोरगा दिसला. तुम्हाला सर्वसामान्यांमधला एखादा दुसरा रिक्षावाला का दिसला नाही ज्याला तुम्हाला खासदार करावं असं वाटेल? का असं वाटलं नाही बरं भारत गोगावलेला की ठीक आहे, मी कुठला तरी अजून MIDCत काम करणारा एखादा कामगार उचलून आणेन आणि मी त्याला आमदार खासदार करेन? का असं वाटत नाही? तुम्ही टपरीवाला, मी जोडे पुसणारा, मी पोल्ट्री चालवणारा, मी वॉचमन, मी रिक्षावाला असं म्हणून भांडवल करून लोकांची दिशाभूल करता. आणि तुम्हाला वाटतं की ही दिशाभूल केल्यावर लोक ऐकून घेतील? तुम्ही ज्यांची दिशाभूल करता, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय, मुळात तुम्ही सगळे अब्जाधीशी लोक आहात. तुमच्यापैकी कुणीही कष्ट करत नाही. इमाने इतबारे सांगा शिंदे साहेब, मी चुकत असेल तर माझ्यावर केस टाका, मला अटक करा, कारण आपण करू शकता. आपल्या हातात कायदा आहे, आपण कुठल्याही कलमाखाली मला अडकवू शकता. अडकवा बाबा मला, पण मला प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही म्हणताय की मी रिक्षावाला, मी सर्वसामान्य शेतकरी. तुम्हाला सर्वसामान्य शेतकरी माहिती आहे का? सर्वसामान्य शेतकऱ्याला DAP खताच्या पिशवी आणायची असेल तर आपलं किडूक मिडूक विकावं लागतं. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडत नाही साहेब मोठ्या आलिशान गाडीमध्ये जाणं. तुम्ही तर हेलिकॉप्टरमध्ये फिरता. सर्वसामान्य रिक्षावाल्याला शक्य आहे का हो साहेब? तुम्हीच सांगा, हे शक्य आहे का त्यांना करणं? तुम्ही रिक्षावाले आहात आणि मी कष्टातनं वर आलो म्हणताय. शिंदे साहेब, नम्रतेनं विचारते, कुठल्या रिक्षा स्टँडवर आता रिक्षा चालवायला आपण आहात बरं?
आणि जर असं नसेल, मी गरीब माणूस आहे हो, मी फार लहान माणूस आहे, मला माहिती आहे मी हे बोलल्यावर खूप जणांना राग येईल, पण ही माझ्या पोटातली तळमळ आहे, ही धडपड. कारण महाराष्ट्रातल्या असंख्य कष्टकरी जीव असे किती रिक्षावाले आहेत साहेब, की जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या नावावर दंगली करता ना, जेव्हा सांप्रदायिक राजकारण तुम्हा मोठ्या लोकांचं होतं ना, तेव्हा सगळीकडे संप असतो. रिक्षा बाहेर काढली तर कुणीतरी तोडेल, फोडेल, जाळून टाकेल असं त्या बिचाराला वाटतं, आणि तो ती रिक्षा नुकसान होऊ नये म्हणून घरात लावतो, आणि त्याने रिक्षा घरात लावली की त्याच्या घरातली चूल पेटत नाही. साहेब, आपण अनुभवलं आहे का होते? श्रीकांत शिंदे किंवा श्रीकांत शिंदेंच्या मुलांनी ते अनुभवलं आहे का हो? रामदास कदम, काय जे असेल ते असेल, जे काय त्यांचं असेल ते असेल, ते काय ते गुलाब पाटलांचं जे काही असेल ते असेल. गुलाब पाटलांच्या घरात आता कोणी टपरी चालवतं का हो? टपरी चालवणाऱ्यांचं आयुष्य आपल्याला माहिती आहे का हो? मग का दरवेळेला भावनिक भांडवल करता की आम्ही कष्टकरी, आम्ही याव, आम्ही त्याव? नकात हे भांडवल करू, लोक नाहीत ऐकून घेणार. तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय आणि जो संदर्भ लावून बोलायचा प्रयत्न करताय, जो संदर्भ लावून तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय की जोडे पुसणाऱ्यांचा अपमान, जोडे बनवणाऱ्यांचा अपमान, हा जोडे बनवणाऱ्यांचा अपमान नव्हता. आपल्याला सांगायचा प्रयत्न होता की देवेंद्र फडणवीस साहेब आणि उदय सामंतजी यांनी ट्विट करून सांगितले होते की आमच्यासोबत तैवानच्या कंपनीने चर्चा केली आणि चपला बुटं बनवायच्या उद्योगाच्या संबंधाने महाराष्ट्रात एक मोठी गुंतवणूक, तब्बल 2300 कोटीची गुंतवणूक होणार आहे. हे ऑफिशियल ट्विटर हँडलवर उदय सामंतजींनी सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ऑफिशियल ट्विटर हँडलवर सांगितले होते. साहेब, आता तो उद्योग गेला तिकडे, तमिळनाडूला गेला, आणि त्यावर जेव्हा आमच्या सन्मान्य पक्षप्रमुखांनी भूमिका मांडली तर त्याचा तुम्ही विपर्यास करायला लागता, तुम्ही त्याला वेगळ्या लेवलला नेऊन पोचवता. कसे बरे जमते आपल्याला? दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी आपण किती लिहाल, किती बोलाल? सर्वसामान्यांच्या लेकरांना अहो नुसतं फेसबुकवर लिहिलं, सहज एखादी पोस्ट शेअर केली तर धपाधप उचललं जातं, त्यांच्यावरती तक्रारी दाखल केल्या जातात. तो पुण्यातला काळे नावाचा मुलगा, तो पुण्यातला एक ननावरे नावाचा, एक छाया थोरात नावाची बाई, एक आशा रसाळ नावाची बाई, कित्येकांना तुम्ही सहज नुसत्या पोस्ट शेअर केल्या म्हणून तुम्ही त्यांच्यावरती कारवाया केल्या साहेब. पण त्याच वेळेला तुम्ही ज्या कष्टकरी जीवांचं भांडवल करताय ना, की आम्ही पोल्ट्री चालवली, आम्ही रिक्षा चालवली, ते नारायण राणेंचे सुपुत्र ते इतक्या गलिच्छ भाषेत बोलतात, त्यांच्यावर अशी काय पोलीस कारवाई केली बरं तुम्ही? जर खरंच सर्वसामान्यांची लेकरं आहेत तर ज्या सर्वसामान्यांच्या लेकरांना तुम्ही सहज त्यांच्यावरती तशाच पोलीस कारवाया तुम्ही या सगळ्यांवर का करत नाही? नारायण राणेंची जी मुलं वाटेल त्या पद्धतीने ट्विट करतात, फेसबुकला लिहितात, त्यांच्यावर अजिबात पोलीस कारवाई होऊ शकत नाही. अमरपट्टा घेऊन आलेत ते. आणि जी पोरं फक्त प्रश्न विचारतात, जी पोरं इतरांचं काहीतरी फेसबुकचा कंटेंट फक्त शेअर करतात, त्यांना मात्र आपण लगेचच उचलता, लगेच कारवाई करता. आपल्याला आपण म्हणाल तो न्याय, आपण म्हणाल तेच खरं, आपण म्हणालात सूर्य पश्चिमेला उगवतो की लगेच सगळ्यांनी मान्य करायचं की होय साहेब, सूर्य पश्चिमेलाच उगवतो, आम्ही रोज पश्चिमेकडेच बघून नमस्कार करतो. आणि जर असं म्हटलं नाही की आम्ही देशद्रोही. साहेब, सगळी कष्टकऱ्यांची लेकरं आहेत. एकीकडे देश विज्ञानवादाच्या गप्पा मारतोय साहेब, आणि विज्ञानवादाच्या गप्पा मारत असताना इथं अभ्यासक्रमातनं सगळा डार्विनचा सिद्धांतच काढून टाकला जातो. गोरगरिबांच्या लेकरांना मेडिकल इंजिनिअरिंग शिकवताना जर डार्विनचा सिद्धांतच शिकवला जाणार नसेल तर हे गोरगरिबांच्या लेकरांचं नुकसान नाही का? शिंदेसाहेब, तुम्ही याच्यावर काहीच बोलणार नाही का? पाठ्यक्रम बनवणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पत्र लिहिणार नाही का? असू द्या, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. पण एक शेवटी सांगितलं पाहिजे, आपल्याला हे बोललंच पाहिजे की आपल्याला जे सतत असं वाटतं की आम्ही खरा वारसा चालवतोय, तर साहेब ही उपरती तुम्हाला या 4 महिन्यातच कशी काय झाली? अहो, तुम्ही इतकी वेळाला मंत्रिपदं भोगली, तुम्ही इतके वेळेला कॅबिनेट मंत्री झालात, तेव्हा तुम्हाला कधीच सुचले नाही का? मी आपल्याला जरा लक्षात आणून दिले पाहिजे की वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर तब्बल 12 वर्ष झाली उद्धव साहेब हा सगळा डोलारा सांभाळत आहेत. आपल्याला याची कल्पना तर 45च होते. ज्या महाशक्तीच्या सोबत आपण युती केली आहे ना, शिवसेना नव्हती, याच्यावरून तरी विचार करा की काय पद्धतीचं राजकारण चालू आहे. तुम्हाला सत्तेत राहायचंय ना, तुम्ही बिनधास्त राहा.
कारण काही लोकांना सत्तेशिवाय राहणं गमत नाही, मी समजू शकते, अगदीच समजू शकते. पण सत्तेत राहताना इथल्या गोरगरीब जनतेला तुम्ही ज्या पद्धतीनं गुमराह करू पाहताय ते गुमराह करणं जरा थांबवा. कारण इथला जो सर्वसामान्य खरंच रिक्षावाला आहे ना, त्या रिक्षावाल्याचे हाल जर तुम्हाला कळत असतील, रिक्षावाल्याचे प्रश्न जर तुम्हाला कळत असतील, तर डिझेल पेट्रोलचे भाव का वाढत आहेत यावर तुम्ही आवाज उठवला असता. इथल्या रिक्षावाल्यांचे जर तुम्हाला प्रश्न कळत असतील ना साहेब, तर CNG गॅसवर रिक्षा चालवणाऱ्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन गॅसचे भाव जे वाढत आहेत ते भाव कमी करण्यावर तुम्ही बोलला असतात. पण तुम्ही असं कधीच करणार नाही. तुम्ही याच्यावर चकार शब्दाने बोलणार नाही याची मला खात्री आहे. कारण महाशक्तीला जे जे आवडतं तेच तुम्ही बोलता, महाशक्तीला जे आवडत नाही ते तुम्ही बोलू शकत नाही. शिंदे साहेब, खरं तर साहेब म्हणणं हे माझ्या स्वभावात नाही आहे. मला नाही म्हणवलं जात साहेब, कारण मी सतत म्हणते की माझ्यासाठी मी साहेब, बाबासाहेबांना साहेब म्हणूया, बाळासाहेबांना साहेब म्हणूया. मी फार फार तर तुम्हाला भाऊ म्हटलं पाहिजे. पण तुम्हाला भाऊ म्हटल्यानंतर तुमच्यातले जे वाह्यात आमदार आहेत ते गलिच्छ पद्धतीच्या टिप्पण्या करतात. सर्वसामान्य रिक्षावाले, सर्वसामान्य कष्टकरी ते आपल्या बहिणीबद्दल असं बोललेलं सहन करून घेतात का हो? बघा, विचार करा. आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न जर तुम्हाला कळत असतील ना, की त्याला डाळीचा भाव, त्याला तेलाचा भाव, त्याला साखरेचा भाव, चहापत्तीचा भाव, साबणाचा भाव, अगदी घरात लेकराला बूट घेताना सुद्धा, सॉक्स घेताना सुद्धा 50 रुपयाचा सॉक्स घेण्यापेक्षा 30 रुपयाचा सॉक्स घेऊ का, तो 20 रुपयाच्या फरकावरती धडपडत राहतो साहेब. तुम्ही कधी 30 रुपयाचा सॉक्स तुम्हाला बघून खूप दिवस झाले असतील. तुमच्या मुलांना, नातवंडांना, तुमच्या सगळ्यांच्या मंत्र्यांच्या मुलांना, नातवंडांना आता कदाचित 3-3 हजाराचे सॉक्स घालायची सवय असेल. 3 हजाराचा सॉक्स घालणाऱ्या माणसाला 30 रुपयाचा सॉक्स घालणारे टपरीवाले, रिक्षावाले ज्यांचे प्रश्न नाहीत करणार. त्यामुळे वारंवार मी सर्वसामान्य असे म्हणणे बंद करा. आपण अजिबात सर्वसामान्य नाही आहात. कारण बारसू आंदोलनात जेव्हा तिकडं लोक विस्थापितांचा लढा लढत आहेत तेव्हा तुम्ही शेतातली स्ट्रॉबेरी मोजत होतात. हे मी वेगळं सांगायची गरज आहे का? सर्वसामान्यांच्या शेतात स्ट्रॉबेरी, त्या शेतातनं जाण्यासाठी खास एक ट्रम्प गाडी, असा काही थाट नसतो भाऊ. भाऊ, आपण विचार कराल. आणि हो भाऊ, मी कुठलीही संविधानिक चौकट ओलांडलेली नाही. मी एकही शब्द आपल्याला उपमर्द होईल असा बोललेली नाही. मी फक्त महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या मनातली जी भूमिका आहे ती भूमिका मांडते. अजूनही वेळ गेलेली नाही. जी नकारात्मक छबी वाढत जाते आपल्याबद्दल जी प्रचंड नकारात्मकता वाढत आहे, ती नकारात्मकता थांबवण्याची अजूनही संधी आहे. आपण ती संधी घ्याल ही अपेक्षा आहे. स्नेह आहेच. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला दीर्घायुष्य लाभो. आपण अत्यंत सुदृढ प्रकृती आपल्याला लाभो याच अपेक्षेसह थांबते. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.